यवतमाळमधून दिव्यांगांची वारी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरच्या दिशेनं निघाली आहे। यवतमाळ इथल्या सेवा समर्पण प्रतिष्ठान आणि दिव्यांग संघ यांच्या संयुक्त विद्यमाने या वारीचं आयोजन केलं आहे। 20 दिव्यांग बांधवांचा या वारीत समावेश आहे। ही वारी यवतमाळ इथल्या अष्टविनायक गणपती मंदिरातून विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आणि संत सूरदास यांची प्रतिमा तसंच पादुका घेऊन पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे। सुमारे 521 किलोमीटरचं अंतर 22 दिवसात पार करत ही दिव्यांगांची वारी भजन कीर्तन करत पंढरपूरला पोहोचणार आहे। भारतातून प्रथमच ही पालखी पंढरपूरला जात आहे, सूरदास महाराजांची पालखी। तर यवतमाळकरांना सुद्धा आनंद होत आहे, ते सुद्धा सामील होत आहेत आमच्यात आणि आम्हाला वेगवेगळे बक्षिसं देऊन कोणी खाऊ, कोणी आमचं स्वागत करीत आहे, कोणी आम्हाला आमच्या पाठीवर थाप मारत आहे, शाबासकी देत आहेत आणि विठुरायाच्या दर्शनाला निघाले म्हणून आम्हाला अतिशय आनंदित आशीर्वाद देत आहेत।